तर मंडळी, असं काय झालं असेल की विवानने चक्क एका रात्रीत अवनीला 240 कॉल केले आणि मग अवनीच्या वडिलांनी अवनीच्या कानाखाली देखील मारली. एवढंच नाही तर अवनीने टोकाचं पाऊल उचलून राजासोबत कुठला असा भन्नाट प्लॅन बनवला. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या एपिसोड मध्ये मिळणार आहे. तर मंडळी, एंटरटेनमेंटचा जबरदस्त डोस आणि मालिकांचे सगळ्यात आधी अपडेट घेऊन आली आहे तुमची लाडकी शिवानी साळुंके आणि तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा ट्विस्ट. तर मंडळी, काल जो व्हिडिओ आपल्या चॅनलवर पब्लिक झाला त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कशा प्रकारे राजाने त्याच्या भावांची मदत घेऊन विवानला किडनॅप केलं होतं आणि विवानचं आणि अवनीचं रजिस्टर मॅरेज थांबवलं होतं. आणि जेव्हा ही गोष्ट अवनीला समजली तेव्हा अवनी तर अक्षरशः आनंदात वेडी झाली होती आणि तिने राजासमोर मैत्रीचा हात पुढे केला. तर तुम्हाला या व्हिडिओ बद्दल अजून जर जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे किंवा आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही डायरेक्टली बघू शकता. राजाने अवनी आणि विवानचं रजिस्टर मॅरेज तर थांबवलेलं असतं, परंतु धोका अजून संपलेला नसतो आणि याच गोष्टीचा विचार अवनी तिच्या रूम मध्ये बसून करत असते. अवनीच्या मनात असंख्य प्रश्न येत असतात की आता रजिस्टर मॅरेज तर थांबलंय, परंतु मेन मॅरेज कसं थांबवायचं. बाबांना तर विवान इतका आवडतो की त्याच्या विरोधात एक शब्द सुद्धा ऐकून घेऊ शकत नाही ते. आजच्या युगामध्ये जो मुलगा एका बाईची किंमत फक्त चूल आणि मूल एवढीच करत असेल तर याला कधीच माझ्या स्वप्नांबद्दल कौतुक नसेल. आणि मला एक कळत नाही की मला हे सगळं माहित असून सुद्धा मला ह्याच मुलाशी लग्न करावं लागणार आहे. मी कशी राहू शकते या विवान सोबत. एकतर हा किती गर्विष्ठ आहे, त्याच्या समोर 2 मिनिट बसणं अवघड आहे आणि पुढचं सगळं आयुष्य मी ह्या मुलासोबत कसं घालवायचंय. अवनी जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आता त्याच वेळी तिला विवानचा कॉल येतो. विवानचा कॉल घेण्यामध्ये तिला अजिबातही इंटरेस्ट नसतो आणि ती त्याचा कॉलच उचलत नाही. विवान एकामागून एक कॉल करायला सुरुवात करतो, तरी सुद्धा अवनी कॉल उचलत नसते. शेवटी विवान कंटाळून अवनीच्या वहिनीला कॉल करतो, म्हणजे स्वातीला कॉल करतो आणि अवनीशी बोलायचंय असं म्हणून अवनीकडे फोन द्यायला सांगतो. स्वाती अवनीच्या रूम मध्ये विवानचा फोन घेऊन येते आणि म्हणते की विवानला तुझ्याशी बोलायचंय. खरं तर अवनीला खूप राग आलेला असतो, कारण हा विवान किती मूर्ख आहे की आता स्वातीला कॉल करून त्याने परेशान केलेलं असतं एवढ्या रात्रीचं. शेवटी ती विवानशी बोलते. विवान तिला विचारतो की तू माझा फोन का नाही उचलला, मी केव्हाचा तुला फोन ट्राय करतोय. तेव्हा अवनी म्हणते की मी झोपले होते. विवान म्हणतो की असं कसं, तू जरी झोपेत असली तरी सुद्धा तू माझा फोन उचलायला पाहिजे, मी तुझा होणारा नवरा आहे. आता विवानचं आणि अवनीचं बोलणं सुरू असतं, त्यामुळे स्वाती म्हणते की मी एक काम करते, मी रूम मध्ये जाते, तू मला उद्या माझा फोन दे. स्वाती तिथून निघून गेल्यावर अवनी आता विवानचा कॉल कट करून टाकते, कारण तिला त्याच्याशी बोलायचंच नसतं. आता विवानचा डायरेक्ट कॉल कट केल्यामुळे विवानला चांगलाच झटका लागलेला असतो. विवान अवनीला पुन्हा कॉल करतो, अवनी काही कॉलच घेत नाही. विवान पुन्हा ट्राय करतो, अवनी तरीही कॉल घेत नाही. मग विवान सारखा ट्राय करत असतो. अवनीला इतका कंटाळा येतो की सारखा फोन वाजतोय म्हणून अक्षरशः ती तिचा फोनच सायलेंट करून ठेवते आणि तिला ह्या मुलाचा फोनच घ्यायचा नसतो. पण आपल्या सर्वांना माहितीये की विवान किती हट्टी आहे. विवान अक्षरशः संपूर्ण रात्र जागून तो अवनीला फक्त कॉलच करत असतो आणि अशा प्रकारे तब्बल 240 कॉल त्याने अवनीला केलेले असतात. अवनीने मात्र मस्त झोपून घेतलेलं असतं. काळपर्यंत विवान जागा असतो. अवनीने कॉल न घेतल्यामुळे त्याचा इगो हर्ट झालेला असतो. अवनीचा प्रचंड राग आलेला असतो आणि काहीही करून आता अवनीला धडा शिकवायचा या उद्देशाने आता तो अवनीच्या घरी आलेला असतो. त्या सकाळी विवानला घरी बघून अवनीचे वडील विवानला विचारतात की जावई बापू, सगळं काही ठीक आहे ना. विवान म्हणतो की हो सगळं काही ठीक आहे, ऍक्च्युली मला अवनीशी बोलायचं होतं म्हणून मी आलोय. तर लगेचच विवान आता अवनीच्या रूम मध्ये जातो आणि अवनीला जाब विचारतो की सांग तू माझे फोन का नाही घेतले. तेव्हा अवनी म्हणते की मी झोपले होते. विवान म्हणतो की असं कसं, तू माझ्याशी बोललीस ना रात्री, त्याच्यानंतर लगेच कशी तुला झोप आली, म्हणजे तू हे सगळं मुद्दाम केलंयस अवनी आणि मला हे चालणार नाही. काय ग, तू स्वतःला नक्की काय समजतेस ग. मी रात्रभर तुला कॉल करतोय, तुला एकदा सुद्धा माझ्या फोनला रिस्पॉन्स द्यावासा नाही वाटला. आता अवनीचं डोकं फिरलेलं असतं. सगळ्यात पहिल्यांदा अवनीचं यामुळे डोकं फिरतं की या माणसाने तिला 240 कॉल केले, हे फक्त यासाठी, माझ्या चिंतेसाठी किंवा काळजीसाठी नाही, तर स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी. म्हणजे हा मुलगा किती हट्टी आहे, थोडासा सायको सुद्धा, हे अवनीला कळलेलं असतं.
अवनीला राग आलेला असतो आणि ती विवानला म्हणते की मला नाही करायचंय तुझ्याशी लग्न, का करतोयस तू माझ्याशी लग्न? हे बघ, माझं तुझ्यावर कधी प्रेम वगैरे होणार नाही, प्लीज तू लग्नाला नकार दे. तुला जशी मुलगी पाहिजे ना तशी मी अजिबात नाहीये. आता विवानचं तर ठरलेलं असतं की त्याला अवनीशीच लग्न करायचंय. आणि का करायचं असतं तर फक्त आणि फक्त अवनीची जिरवण्यासाठी. कारण जेव्हा तो तिला घरी बघायला आला होता तेव्हा अवनीने त्याचा अपमान केलेला होता आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी फक्त विवान तिच्याशी लग्न करत असतो. विवान तिच्यासोबत हसतो आणि म्हणतो की तुला आता या गोष्टीची किंमत चुकवावी लागेल. मी तो तसाच खाली जातो. खाली गेल्यानंतर अवनीचे वडील त्याला विचारतात की जावई बापू सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा विवान म्हणतो की नाही, मला अवनीची काळजी वाटत होती म्हणून रात्रभर मी अवनीला कॉल करत होतो. तब्बल मी तिला 240 वेळा कॉल केला तरी सुद्धा अवनीने माझा फोन उचलला नाही. आता जेव्हा ही गोष्ट विवान एवढंसं तोंड करून अवनीच्या वडिलांना सांगत असतो तेव्हा अवनीच्या वडिलांना अवनीचाच खूप राग येतो. ते अवनीला खाली बोलवतात आणि म्हणतात की हा काय प्रकार आहे, तू जावई बापूंचे कॉल का उचलले नाही? ते तुझ्यावर एवढं प्रेम करतात, तुझी एवढी काळजी करतात, एवढं कॉल करायला कोणाला टाइम आहे? आणि त्या माणसाने रात्रभर जागून तुला कॉल केलेत आणि तू त्यांचा एकही कॉल उचलला नाही अवनी. अवनी म्हणत असते की बाबा हो पण कशाला करायचे कॉल? ते नॉर्मली 1-2 कॉल केल्यानंतर माणसाला समजतं की काहीतरी कामात असेल किंवा झोपलेला असेल. एवढं 240 कॉल कोण करतं? अवनीच्या वडिलांना अवनीचा इतका राग येतो की ते अवनी जवळ जातात आणि अवनीच्या जोरात कानाखाली देतात आणि म्हणतात की हे तुला शोभत नाहीये, तुझ्यासाठी इतकं काही करतात आणि तू एवढ्या सकाळी सकाळी ते आपल्या घरी आलेत फक्त तुझ्यासाठी आणि तू हे सगळं काही बोलतेस. अवनी मला खरंच वाटत नाहीये की तू माझी मुलगी आहेस. हा विवान म्हणतो की नाही तिला मारू वगैरे नका, यामध्ये तिचीही काही चूक नाही, खरं तर मीच तिची जास्त काळजी करत होतो. बाय द वे मला तुम्हाला हे सांगायचं होतं की रजिस्टर मॅरेज तर आता कॅन्सल झालंय, तर अवनीचं आणि माझं लग्न आता पुढच्या 2 दिवसातच आपण फिक्स करूयात, कारण पुन्हा मला टाइम नाही मिळणार. आणि असं म्हणून विवान तिथून निघून जातो. 2 दिवसात लग्न होणार आहे या गोष्टीने अवनीचे वडील तर खुश झालेले असतात, परंतु अवनी पुन्हा एकदा दुःखी होते. अवनी तिच्या बाबांना सांगत असते की बाबा मला विवानशी लग्न नाही करायचंय हो, मला तो अजिबातच आवडत नाही. अहो तो खूप गर्विष्ठ आहे हो, तो तुमच्या पुढे एक वागतो आणि माझ्या पुढे एक वागतो, तुम्हाला नाही माहितीये तो कसा मुलगा आहे. तेव्हा अवनीचे वडील म्हणतात की तुझ्यापेक्षा मला जास्त कळतं कारण मी तुझा बाप आहे आणि विवान हा खरंच खूप चांगला मुलगा आहे. अवनी म्हणते मला नाही करायचंय त्या मुलाशी लग्न, परंतु अवनीचे बाबा म्हणतात की नाही, आता तुला माघार घेता येणार नाही, आता तुला लग्न करावंच लागेल. पत्रिका वगैरे आपण वाटल्यात, पाहुणे मंडळीत मध्ये सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि अशा वेळी जर तू लग्नाला नकार देतीयस तर पाहुण्यांमध्ये माझी किती नाचक्की होईल. काही नाही, मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये, तुला हे लग्न करायचंच आहे. असं म्हणत अवनीला खूप राग येतो. अवनी आता रागातच बाहेर निघून जाते आणि बाहेर जाऊन रडत असते. त्यावेळी राजा तिला रडताना बघतो. राजा तिला विचारतो की काय झालं, तुम्ही असे रडताय का? आणि तो विवान एवढ्या सकाळी सकाळी का आला होता घरी? तेव्हा अवनी त्याला सांगू लागते आणि म्हणते की काही नाही, तो फक्त माझी जिरवण्यासाठी इथे आला होता, त्याचं काम झालंय आणि तो निघून गेलाय. इतका मूर्ख आहे, सायको आहे, एका रात्रीतून त्याने मला 240 वेळा कॉल केले. राजा म्हणतो की काय वेडा आहे की काय तो? तेव्हा अवनी म्हणते की मला तर वेडाच वाटत होता, पण आता तर मात्र कन्फर्म झालंय की ह्या मुलाशी अजिबातच लग्न करू शकत नाही. एवढ्या सगळ्या प्रकरणानंतर तर मी ठरवलंय की मला लग्न नाही करायचंय ह्या मुलाशी, पण मी काय करू असं की माझं या विवानशी लग्न नाही होणार. राजा म्हणतो की हे बघा, जर तुम्हाला विवानशी लग्न नसेल करायचं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या वडिलांशी आणि भावाशी बोलावं लागेल. अवनी म्हणते की मी त्यांच्याशी बोललीये, परंतु दोघेही मला त्या विवानच्याच गळ्यात बांधायला निघाले. राजा म्हणतो की असं असेल तर मग तुमच्याकडे एकच पर्याय आहे. अवनी म्हणते की कुठला? राजा म्हणतो तुम्ही एक काम करा, मी पळून जा. तेव्हा अवनी म्हणते की काय बोलतोयस तू, पळून जायला सांगतोयस मला? राजा म्हणतो की तुमच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाहीये पळून जाण्याशिवाय. अवनी म्हणते की मी माझ्या वडिलांची नाचक्की झालेलं कधीच बघू शकत नाही आणि मी जर पळून गेले तर त्यांची खूप बदनामी होईल. राजा म्हणतो मला मान्य आहे त्यांची बदनामी होईल, पण तुम्ही या गोष्टीचा विचार करा की तुम्ही आताची सिच्युएशन सांभाळण्यासाठी जाल, परंतु पुढची 60 वर्ष या माणसासोबत कशी घालवाल? आता राजाचं म्हणणंही बरोबर असतं, अवनीला ते बरोबर वाटत असतं. या विवान सोबत राहून तिच्या आयुष्याची राख रांगोळी तर होणारच असते, तिचे स्वप्नही पूर्ण होणार नसतात आणि आयुष्यभर तिला कॅनडाला सुद्धा चूल आणि मूल एवढंच सांभाळावं लागणार असतं. अवनीला तिचं फ्युचर अगदी स्पष्टपणे दिसत असतं. मी राजाच्या बोलण्याने देखील ती प्रभावित झालेली असते
आणि तिला समजलेलं असतं की बाबांना आणि भावाला सांगून तर काही उपयोग नाही, आई तर माझं काही ऐकणार नाही, वहिनी तर दादाच्याच कंट्रोलमध्ये आहे, मला कोणीच मदत करू शकत नाही या सिच्युएशन मधून बाहेर निघण्यासाठी, आणि या बावळट मुलासोबत मी तर काय आयुष्यभर राहू शकत नाही, त्यामुळे पळून जाणे एकच पर्याय माझ्याकडे उरतोय. मला माहितीये आई वडील काही काळ माझ्यापासून दूर राहतील किंवा माझ्याशी बोलणार नाही, पण कधी ना कधी माझ्याशी बोलतील, म्हणून काय मी या बावळट मुलाशी लग्न करू का? मुलीला तिचं हित समजलेलं असतं आणि ते हित राजाने तिच्या लक्षात आणून दिलेलं असतं. एवढंच नाही मित्रांनो, की अवनीला आता पळून जाण्यासाठी राजा स्वतः मदत देखील करणार असतो. याबद्दलच आता ते एक भन्नाट प्लॅन बनवणार असतात आणि राजा आणि अवनी दोघं जण कसे पळणार आहेत किंवा पळून जाण्याचा प्लॅन कसा बनवणार आहेत याबद्दलचा आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही इतका शेवटपर्यंत बघितलाय याचा अर्थ तो तुम्हाला कुठेतरी आवडलाय, त्यामुळे तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप लाख मोलाचा आहे आणि तो माझ्या या नवीन जर्नीमध्ये मला खूप उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला जर असे पुढील अपडेट ऐकायला मज्जा येत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. धन्यवाद.